इंडस्ट्रीमधली नावाजलेली कंपनी रूपम कॉस्मेटिक यांचा नवीन ब्रँड सावली सनस्क्रीन अडकलाय वादाच्या भोवऱ्यात. ग्राहकांकडून येत आहेत तक्रारी. खराब प्रोडक्ट मार्केटमध्ये आणल्याचा धक्कादायक प्रकार रूपम कॉस्मेटिक्स यांच्याकडून झालेला आहे. आता आपल्याला माझं स्टेटमेंट तयार करावं लागेल. सारंगची बाजू घेणार. हां, बट मेक शुअर त्यात कुठेही तो हर्ट होता कामा नये. पण मॅम ऐका ना, मी काय म्हणते, किरण, तू काय म्हणतेस ना ते नंतर बघ. आधी मी काय म्हणते ते कर. हो मॅम, पण मला काय वाटतंय आपण थोडं थांबूया. हा व्हिडिओ जरा अजून व्हायरल होऊ दे. सिरियसली? आय मीन, तुला प्रॉब्लेम सोडवायचा आहे का वाढवायचा आहे? मॅम, मी तुम्हाला हेल्पच करते. फाईन, बोल. मॅम, असं काहीतरी झालं पाहिजे ना की तो सारंग सगळीकडून अडचणीत आला पाहिजे. एकदम हेल्पलेस झाला पाहिजे. कुठूनही त्याला हेल्प नाही मिळाली पाहिजे. मगच तुम्ही मैदानात उतरा. मॅडम, यावर एकदा नजर टाका बरं. मग मी फायनल रिपोर्ट रेडी करते. काय ग? हे काय झालं? माहिती नाही मॅडम काय झालं. अगं पण काहीतरी लावायचंच ना त्यावर. बहुतेक त्या नवीन सनस्क्रीनमुळे झालं असावं. कुठलं सनस्क्रीन? ते सारंग सरांची सावली सनस्क्रीन. हे सगळं कोणी घडून आणलं असेल या बाबतीत माझ्या डोक्यात एक नाव आहे. म्हणजे जर का ते नाव खरं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग पार्टनर मिळालंय असं समज. कोणाशी बोलते ऐश्वर्या? माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. ऐश्वर्या, सावली या क्रीमच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम चालले आहेत ते आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतोय. तू कुठे होती? तुला विचारलेलं ना गोडाऊनला येऊ का, नाही म्हणालास ना. मग मी काय येऊ. आणि मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेले, तिचा प्रॉब्लेम झालेला म्हणून. खरं? नाही खोटं. पुढे बोल. तुला काय माहिती या प्रकरणाबद्दल? मला तेवढंच माहितीये जेवढं तुला माहितीये. सो आधीच तुला सावली या नावाशी प्रॉब्लेम होता आणि त्यात हे सगळे मेसअप्स. हॅपी? व्हेरी हॅपी. आणि मला प्रॉब्लेम होता नाही, आजही आहे आणि उद्याही राहणार. पुढे बोल. पुढे काय? सिम्पल लॉजिक आहे. तुला प्रॉब्लेम होता, सो मे बी ह्या प्रकरणात तुझा हात असू शकतो. वाव, व्हेरी स्मार्ट नील. इंटेलिजंट आहेस तू. असू शकतो ना हात, असू शकतो. तुला जे बोलायचं ते बोल, बिकॉज आय रिअली डोंट गिव्ह अ डॅम. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही कंपनी माझी पण आहे. त्यामुळे कंपनीचं नाव खराब होईल किंवा कंपनी लॉसमध्ये जाईल असा मी स्वप्नातही विचार नाही करणार. लक्षात ठेव. मग कोणी केलं असेल हे? तोच विचार मी पण करते. इवन आय एम ट्राईंग टू फिगर आउट. पण मला एक कळत नाहीये, तुम्हाला असं का वाटतं की हे कोणीतरी घडून आणलं असेल, कोणीतरी मुद्दाम केलं असेल? हा एक मॅन्युफॅक्चरिंग एरर असू शकतो. ऐश्वर्या, जर तुझा या प्रकरणात काही हात असेल किंवा तुला माहित असेल की कोणी केलंय तर आत्ताच सांगा. ए हॅलो, एकतर मी काही केलं नाहीये आणि त्या मुलीवरचा राग पण मी कधीच लपवला नाही, घरात सगळ्यांसमोर दाखवलाय. आणि जर का मी काही केलं असतं ना, मी ठामपणे एक्सेप्ट केलं असतं की हो मी केलंय. पण मी नाही केलंय आणि म्हणून मी सॉर्ट आउट करायला येणार नाही. ज्या माणसाला खूप हौस होती ना ही क्रीम लॉन्च करायची, मॉमला आम्हाला न सांगता त्या मुलीचं नाव द्यायची, तो सॉर्ट आउट करेल. आय एम लीस्ट इंटरेस्टेड. आणि तुला पण एक फ्री ॲडवाईस देते, त्यात पडू नकोस. सॉर्ट करायला चाललंय. मी काय करायचं आणि काय नाही ना हे तू नको मला सांगूस. आणि मी तुझ्यासारखा नाहीये दुसऱ्यांच्या त्रासात स्वतः आनंद मानणारा. हो ना, जस्ट गो. ज्या दिवशी कंपनी माझ्या ताब्यात येईल ना नील, त्या दिवशी सगळ्यात आधी तुला माझा PA म्हणून ठेवणार मी. सावली, नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. थँक्यू सो मच. धोका टळलाय. बाहेर गेलेला सगळा माल आपल्या गोडाऊनमध्ये परत आलाय.
विठुरायाची कृपा. अहो तुम्ही चला माझ्यासोबत. देवा भारी एक लक्ष ठेवा. विठुराया, आजवर न मागता तो सगळं काही देत आलायस रे. आज सुद्धा आमच्यावर इतकं मोठं संकट आलं होतं, पण ते तुझ्यामुळे टळलंय. असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा. सारंग, हे घे. सारंग, खूप नशीबवान आहेस तू की तुला सावलीसारखी बायको मिळाली. सावली, एक बोलू का ग? हां बोला ना. मी सारंगला खूप जवळून ओळखते. खूप साधा, सरळ, संवेदनशील मुलगा आहे तो. म्हणूनच ना तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते बघता मला त्याची खूप काळजी वाटत होती. पण खरं सांगू का, तू आल्यानंतर माझी काळजीच मिटली. तू खरंच एका सावलीप्रमाणे त्याच्या आयुष्यात आलीस. त्याच्यावर खूप प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी, सांभाळून घेणारी बायको त्याला त्याच्या आयुष्यात जोडीदार म्हणून लाभली. मी आहे यांच्यासोबत, यांची सावली. हा, आयते संधी आली आपल्या दारात. त्याचा फायदा करून घ्यायला नको. पण मॅम ऐका ना, मी काय म्हणते, म्हणजे या अशा आयत्या चालून आलेल्या अपॉर्च्युनिटीज खूप डेंजरस असतात. आपणच खोदलेल्या खड्ड्यात आपण अडकू शकतो. जब ग, तू ना उगाच सारखं सारखं निगेटिव्ह बोलू नकोस. ह्या अशा अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊनच तर मी इथवर पोचले. आणि आता ही संधी मला अजिबात सोडायची नाही. मीही नाही सोडणार. ऐश्वर्या, काय मोठं काम केलंस ग तू. हाऊ डिड यू मॅनेज? थँक्यू सो व्हेरी मच. म्हणजे मला आवडलं असतं हे क्रेडिट घ्यायला, पण मी काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे सावली सनस्क्रीन खराब निघाली ते मी नाही केलं आहे. तू नाही केलंस, मग कोणी केलं? माहीत नाही, मी पण फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते, पण मलाही अजून कळलेलं नाही आहे. हां, म्हणजे कॉस्मॅटिक्समध्ये कधी कधी असं होतं की एखादी बॅच खराब निघते, मॅन्युफॅक्चरिंग नीट होत नाही, त्यामुळे त्यात प्रॉब्लेम्स येतात. बहुतेक आपलं नशीब बलवत्तर आणि सारंगचं नशीब वाईट, म्हणून असं काहीतरी घडलं असेल.